खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे, ज्या आपल्या या मंडपामध्ये नेत्यांचे विचार ऐकायची वेळ होती, तिथे आपल्याला एक श्रद्धांजली अर्पण करण्याची आपल्यावर दुर्दैवाने वेळ येते. अतिशय दुःखदायी ही घटना आहे. दादा गेले हे कोणालाही आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अजूनही पटत नाही आहे की दादा अजून आहेत. याची निश्चित आम्हाला अजूनही त्याची जाणीव होते. दादा गेल्यानंतर अतिशय प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाला एवढं वाईट वाटलं की प्रत्येकाने आपल्या घरामधला एक कोणतरी आपल्या घरातला माणूस गेला, अशा प्रकारची भावना ही प्रत्येकाची आमची झाली. दादा एक वेगळं व्यक्तिमत्व, मला आवडणारा नेता आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनंतर जर कोण आवडणारा माझा नेता असेल तर आदरणीय अजित दादा. आणि दादा म्हणजे शेखर सर, आणि शेखर सर म्हणजे दादा. सर आम्हाला घेऊन जायचे दादांकडे जे काम असेल ते दादा फोन उचलायचे आणि दादा फोननी ताबडतोब त्याचा रिझल्ट द्यायचे. मी बघतो करतो असं काय दादांकडे विषय नव्हता. 1-2 वेळा जाण्याचा योग मला दादांकडे आला आणि तोही सरांच्या माध्यमातून. तिथं सरांच्याबद्दल दादांचं जे प्रेम होतं ते आदरणीय वेगळं होतं. ते मी सांगण्याची तर काही गरज नाही, कारण मला माहिती आहे आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब तिथं संस्थेचा सुवर्ण महोत्सव होता आणि सुवर्ण महोत्सवामध्ये आदरणीय गोविंदरावजी निकम साहेब हे दुर्दैवाने आजारी पडले आणि त्यामध्ये त्यांचं निधन झालं. त्यावेळेस दादा हेलिकॉप्टरने इथं आले आणि नुसते दादा आले नाही तर दादांनी आपले सर्व कार्यक्रम बाजूला ठेवले आणि दादा पूर्ण वेळ साहेबांचे अंत्यसंस्कार होण्यापर्यंत सरांबरोबर राहिले. दादा गेले, परंतु दादांच्या पाठीमागे असे हजारो कार्यकर्ते आहेत की ज्यांना दादांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना पुढे नेलं. मग ते आर्थिक असू द्या, ते सामाजिक असू द्या, दादांनी कधी एक सामान्य कार्यकर्त्याचं जर मत ऐकलं तर फार वेगळं आहे. मला काल परवा अमजद काजीने सांगितलं की दादांकडे मी जायचो ना तो लोक सरांचं पत्र घेऊन जायचो आणि सर पण नसायचे, पण तू सरांचं पत्र असायचं. सरांच्या पत्रावरती ते डायरेक्ट फोन करायचे आणि त्या ठिकाणचा मॅनेजर मला खाली न्यायला यायचा. कार्यकर्त्यांचं खऱ्या अर्थाने जर कौतुक कोण केलं असेल ना तर आदरणीय दादांनी केलंय. अतिशय दुःखदायी घटना आहे. मी त्यांच्या कुटुंबियांना बळ द्यावं त्याची देवाजवळ प्रार्थना करतो, पण आमच्या शेखर सरांना पण त्याचं बळ द्यावं देवाने, कारण शेखर सरांचा जो आधार होता तो आदरणीय अजित दादा होते. तर दादांच्या तिथं पहिल्यांदा जाणार आणि दादांच्या तिथून गेल्यानंतर सगळी ठिकाणी दादा फोन करणार आणि सर जाणार. आणि हा आमच्यावरती आघात आहे, आमच्या सरांवरती आघात आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांवर एक आघात आहे. परमेश्वराने या आघातामधून सावरायचं बळ देवो एवढंच या ठिकाणी मी बोलतो आणि मी थांबतो आणि दादाला श्रद्धांजली अर्पण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.